वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या तिजोरीमध्ये काही वस्तू ठेवल्यानं व्यक्तीला धनदेवतेचे आशीर्वाद मिळू शकतात आणि तिजोरी ही नेहमी पैशानं भरलेली राहू शकते. घरामध्ये तिजोरीमध्ये पैसा नेहमीच खेळता राहण्यास नक्कीच मदत मिळू शकते. मात्र यासाठी काय करावं? चुंबकाप्रमाणे पैसा खेचून आणणाऱ्या कोणत्या गोष्टी वापराव्यात हेच आज आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण 80% लोक अशी आहेत त्यांनी आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका. आपल्याकडे चुंबकाप्रमाणे पैसा खेचून यावा यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट वास्तुशास्त्रानुसार सांगितली जाते ती म्हणजे हळद. हळद ही आरोग्यासाठी तर फायदेशीर आहेच, शिवाय हिंदू धर्मात हळदीला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात हळदीला पवित्र मानलं जातं. देवांच्या पूजेसाठी कुंकवासोबत हळद तितकीच महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये देखील हळदीचा उपयोग हा अनेक फायदे मिळवून देऊ शकतो. पुराणानुसार सुद्धा हळद ही भगवान श्री हरिविष्णू यांना अत्यंत प्रिय आहे. यासाठीच दर गुरुवारी ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचे काही उपाय नक्की करावेत. यामुळे व्यक्तीचं नशीबसुद्धा उजळू शकतं. तर नियमितपणे दर गुरुवारी किंवा शुक्रवारी हळदीचा गोळा करून हा आपल्या तिजोरीमध्ये नक्की ठेवावा. यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद कायम आपल्या कुटुंबावर राहतात असं सांगितलं जातं. त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा हळदीचं पाणी शिंपडल्यानं घरातील नकारात्मक शक्तीही कमकुवत होऊ लागतात आणि घरातील कुटुंबावर येणारं संकट टळू शकतं. याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजात दररोज हळदीचं पाणी शिंपडल्यानं घरातील वास्तुदोषासोबतच सर्व ग्रहदोष दूर होऊ शकतात. याचबरोबर राहूचा दुष्प्रभावही नष्ट होऊ शकतो आणि घरात उत्पन्न वाढून सुखसमृद्धी येण्यास आणि पैसा खेचून आणण्यासाठी मदत मिळू शकते. याही व्यतिरिक्त जर अनेक दिवसापासून पैशाच्या तंगीमुळे आपण त्रस्त असाल, हा त्रास सहन करावा लागत असेल, तर ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे हळदीच्या पाण्यामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकून हे पाणी दररोज दारात शिंपडावं. त्यानंतर हे नाणं एखाद्या मंदिरात जाऊन ठेवून द्यावं. दररोज हा उपाय केल्यानं लवकरच तंगी दूर होऊन पैशाचे प्रश्न सुटण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातं. शिवाय जर आयुष्यात आपल्याला कधीही पैशाशी संबंधित समस्या येत असतील तर पिंपळाच्या पानावर लाल शेंदूर लावून ओम लिहावं. त्यानंतर हे पान तिजोरीत ठेवून द्यावं. हा उपाय सलग 5 शनिवार केल्यानं आपल्याला धनाशी संबंधित समस्या कधीच येत नाही असं सुद्धा सांगितलं जातं. शिवाय याही व्यतिरिक्त जर आपल्या तिजोरीमध्ये कधीच पैसे राहत नसतील तर त्याचं सर्वात मोठं कारण असू शकतं तिजोरीतील रंग. तिजोरीच्या आतील रंग हा लाल असावा असं मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार तिजोरीचा रंग हा लाल असेल तरच पैसा खेळता राहू शकतो, कारण देवी लक्ष्मीला लाल रंग आकर्षित करतो असं सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त जर तिजोरीत देवी लक्ष्मीचा वास राहावा असं वाटत असेल तर वास्तुशास्त्रानुसार तिजोरीजवळ झाडू ठेवू नये, कारण यामुळे गरिबी येऊ शकते असं मानलं जातं. याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्या घराकडे चुंबकाप्रमाणे पैसा खेचून आणू शकतात. त्यात आहे तांब्याचा सूर्य. तांब्यापासून बनवलेला सूर्य घरात ठेवल्यानं संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत मिळते. शिवाय वास्तूंच्या नियमानुसार तांब्यापासून बनवलेल्या सूर्याला घरात ठेवल्यानं घर असो किंवा ऑफिस सर्व ठिकाणी मान सन्मान मिळतो. याचबरोबर तांब्याच्या सूर्यात प्रभावी आकर्षण शक्ती असते. ही शक्ती घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत चांगल्या गोष्टींनाही आकर्षित करते. त्यामुळे पैसा, संपत्ती, नवीन संधी मिळण्याच्या दृष्टीनेही सूर्य प्रतिमा हे प्रतीक आपल्या घरामध्ये लावणं शुभ मानलं जातं. म्हणून वास्तुशास्त्रानुसार तांब्याची सूर्यप्रतिमा घरामध्ये नक्की लावावी असंही सांगण्यात येतं. तर वास्तुशास्त्रात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. असं म्हणतात की हे उपाय केल्यानं देवी लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहते आणि आपली तिजोरीही जीवनात नेहमी धनानं भरलेली राहू शकते. म्हणून वास्तुशास्त्रानुसार काही अशा गोष्टी आहेत ज्या तिजोरीत ठेवल्यानं अडकलेले पैसेही मिळण्यास मदत मिळू शकतात आणि जीवनात पैशाची कमतरता कधीच भासत नाही. वास्तुशास्त्रात अशाच या गोष्टी आहेत, हे उपाय आहेत ज्याचं वर्णन करण्यात आलंय.
ज्याचं पालन केल्यानं आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये अपार वाढ होण्यास मदत मिळू शकते. घरात सुखसमृद्धी येण्यास नक्कीच मदत मिळू शकते. तुम्ही सुद्धा वास्तुशास्त्रानुसार सांगितलेले हे उपाय करता का, ज्यामुळे तुमच्या घराकडे सुद्धा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षित होण्यास मदत मिळते? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.